नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आम्ही रामलिंग येथे आळते या गावी जे रामलिंग आहे तिथे दर्शनासाठी गेलो होतो. आणि अगदी अद्भुत असे हे गुफेमध्ये मंदिर आहे. महादेवाची पिंडी आहे तिथे प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेली, जिथे प्रभूच्या रामचंद्रांनी जिथं पूजा अर्चा केलेली आहे तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. आणि त्याच्या आधीच अतिग्रे गावी जो मोठा तलाव आहे तो आम्ही पाहिला. एकदम ह्याचा जलाशय आकाराने मोठा आहे. आणि तिथून पुढे आम्ही रामलिंगला निघालो. हातकणंगल्याच्या अलीकडेच आपल्याला 1 किलोमीटर आधी हे रामलिंगसाठी रस्ता जातो, 1 किलोमीटर आधी. आणि हे डोंगर भागात आहे आणि त्यामुळे इथं घनदाट झाडी झुडपे वगैरे आजूबाजूला दिसत आहे. रामलिंग हे खूपच अद्भुत असे हे ठिकाण आहे. गुफेमधील मंदिर, महादेवाची पिंडी, शिवलिंग आहे. हे शिवलिंग प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळी 14 वर्ष वनवासात होते त्यावेळी इथं त्यांचं वास्तव्य होते ह्या ठिकाणी. आणि त्यांनी त्यावेळी पूजा अर्चा करण्यासाठी शिवलिंग हे स्थापन केलं होतं. आणि प्रभू रामचंद्रांनी इथे शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी पाण्याचा झरा, पाणी नव्हते, डोंगरामध्ये त्यांनी बाण मारून तिथून पाण्याचा झरा पाहिला होता. म्हणजेच गंगा, यमुना, सरस्वती या नद्या तिथे प्रकट झाल्या होत्या असा आख्यायिका आहे पूर्वीपासूनची. आणि इथे गजराजांचं पण दर्शन आम्ही घेतलं, त्यांना दक्षिणा दिल्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला सर्व मुलांनी. आणि तिथून आम्ही रामलिंग हे जे मुख्य दरवाजा आहे मंदिराचा, तिथून हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि तिथून आत आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि त्याच्याच उजव्या साईडला ही गोशाळेसाठी आपण दान काय करायचं असेल तर आपण इथे करू शकतो. हे खूपच पौराणिक मंदिर आहे प्रभू रामचंद्रांच्या काळातलं. आणि इथे समोरच विठ्ठल रुक्मिणींचे पहिला सुरुवातीला दर्शनासाठी आहेत. खूप विलोभनीय अशी मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीचे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर खूपच गारवा असं थंडावा हा जाणवलेला आहे, कारण सतत इथे पाण्याचा संततधार चालू असते 24 तास आणि 12 महिने. आणि सुरुवातीलाच इथे 2 महिने नंदींचे दर्शन होते. 2 नंदी हे कोणत्याही मंदिरात पाहायला मिळत नाहीत, पण इथे ह्या मंदिरमध्ये 2 नंदी आहेत. आणि ह्या नंदींचे दर्शन घेतल्यानंतर समोरच इथे हनुमानजींचं डाव्या हाताला दर्शन होतं. आणि त्याच्यानंतर ह्या दरवाजातून आत गेलात की इथं एक पूल असल्यासारखं आहे, ब्रिज आहे छोटासा. आणि त्याच्या खाली हे पाणी, जिथे 5 फूट खोली आहे या पाण्याची. हा ब्रिज आहे त्याच्या खाली 5 फूट एवढं खोल पाणी आहे. इथं ह्या पाहू शकता वरती पाणी झिरपत आहे, सतत ह्या धारा पाण्याच्या वाहत असतात. ह्या गंगा, यमुना, जमुना, सरस्वती आहेत असं म्हटलं जातं. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी बाण मारून पाणी काढलं होतं तेच हे आहे. आणि त्याच्या साईडलाही पार्वती मातेची स्वयंभू मूर्ती आहे. या पुजाऱ्यांनी पाहू शकता या भिंतींच्या वरती पण सर्वत्र पाणी हे झिरपत आहे. हे पाणी कधीही थांबत नाही, जरी कितीही उन्हाळा पडू देत तरी सुद्धा हे पाणी हे संपत नाही. हे सतत संततधार चालूच असते. आणि ते शिवलिंगावरती पण जलाभिषेक हा 12 महिने 24 तास हा चालूच असतो. प्रभू रामचंद्रांनी इथे स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे आणि त्याची पूजा अर्चा त्यांनी केलेली आहे. आणि खरोखरच पाहिल्यानंतर आम्हाला अनुभव आला की खरोखरच हे एक गुफेमधील अद्भुत असे हे शिवलिंग मंदिर आहे, जे प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेले आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्र इथे वास्तव्याला होते आणि इथं त्यांनी पूजा अर्चा वगैरे केलेली आहे. खूपच भाग्य चांगलं लाभलेलं आहे, मला पुण्याचं काम केलेलं आहे असं वाटते. इतकं ही अद्भुत गुफा पाहून शिवलिंगाचे दर्शन घेऊन आणि ते बाहेर आल्यानंतर हे सप्तऋषींचे मंदिर आहेत 7.
आणि हे ज्यावेळी प्रभू रामचंद्र इथे आले होते वास्तव्यास, त्यावेळी हे सप्तऋषीसुद्धा इथे 7 ऋषी इथे त्यावेळेस वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांची ही 7 मंदिरंसुद्धा इथं स्थापलेली आहेत. आणि एक छोटासा कुंड आहे आणि त्याच्यामध्ये कासव आणि थोडेफार मासे वगैरे आहेत इथे जलकुंडामध्ये. आणि आता हे शिवलिंग आहेत. प्रत्येक सप्तऋषींच्या ह्या मंदिरामध्ये एक एक शिवलिंग स्थापन केलेले आहेत. त्याचं दर्शन होतं या शिवलिंगांचं. आणि या जलकुंडामध्ये तुम्ही पाहू शकता इथं एक 3-4 कासव असे होते आणि यांचं त्याचबरोबर यांच्यावर छोटे छोटे मासे सुद्धा आहेत ह्या जलकुंडामध्ये. ह्या जलकुंडामधले जे पाणी आहे तेच प्रभू रामचंद्रांनी डोंगरामध्ये जो बाण मारला होता तिथलंच ते पाणी आलेलं आहे खाली. आणि इथे साईडला उजव्या हाताला थोड्याशा पायऱ्या जातात वरच्या साईडला, एक प्रदक्षिणा करण्यासाठी म्हणा असं. आणि तिथून अशी खूप छान असं निसर्ग सौंदर्य पण पाहायला मिळतं. डोंगराळ भाग आहे हा, पूर्ण डोंगराळ भागातच हे मंदिर वसलेलं आहे. आणि ही झाड पाहू शकता, एकदम छान असं पूर्वीचं बऱ्याच वर्षांचं हे झाड आहे इथे. आणि हे मंदिर आहेत छोटी छोटी, इथे पण शिवलिंग दर्शन होतं. इथे अशी 3 ते 4 अशी मंदिरं होती छोटी छोटी वरती, आणि तिथे पण शिवलिंग स्थापन केलेली होती. इथं भरपूर शिवलिंगांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आता अशी ही प्रदक्षिणा घालत मंदिरला आणि अशा स्टेप्स आहेत छोट्या छोट्या. 14 वर्षाच्या वनवासात जे शिवलिंग स्थापन केले होते त्या 108 शिवलिंगापैकी हे एक रामलिंग आहे. हे अद्भुत असे हे ठिकाण आहे. इथून पण पाहू शकता हे मंदिराचे कळस दिसत आहेत सप्तऋषींचे. इथून सुद्धा खूप डोंगराळ भाग असल्यामुळे इथं घनदाट अशी झाडी झुडपं दिसत आहेत. आणि याच डोंगरामध्ये प्रभू रामचंद्रांनी बाण मारून इथून गंगा, यमुना, सरस्वती या नद्या प्रकट केल्या होत्या. आणि कितीही दुष्काळ असला तरी हे पाणी बंद होत नाही, सतत चालूच असतं. आणि तिथून पुढे आम्ही धुळेश्वर मंदिरात गेलो दर्शनासाठी. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.